दमलेल्या अस्मिताची कहाणी ऐका गाईज आज. कुत्रा बघा काय मित्रांनी, कुत्रा बघा माझं कुत्रा का मी तुम्हाला दाखवते. माझं कुत्रा बघा तुम्ही. गाईज मला टफी बघा काय करतोय, किती येड्यासारखं करतोय, किती गोड दिसतोय, किती गोड नाही गोड तो नाही, सॉरी नाही गोड नाही. अशी घुंगरू असतात ना त्याचे, असं केलं की येड्यासारखं. कोणाला करायचा त्याला त्याला मी वॉकला घेऊन चालली आणि मीच खुश आहे जास्त करून. आणि त्यांनी हुशारने मला 7:30ला उठून ठेवलं होतं. यार असं का करतो, आणि संडे एक तर माहिती का. अरे देवा दमली बाबा तू काम करते. माझ्या उठण्यासाठी अक्षरशः थंडीचा सीझन आलाय. मी इथे दमली ते दाखवलं आधी तुम्हाला. त्याच्यानंतर मी नाश्ता करायला घेतला, आणि म्हणजे करायला नाही घेतला, आधी मी बनवला मग खायला घेतलं. आणि त्याच्यानंतर माझं हेअर वॉश वगैरे झाला, आंघोळ वगैरे झाली. बघा माझे केस फ्लेक्स किती भारी करते मी. आणि त्याच्यानंतर मी इथं बसले होते त्याच्यासोबत. त्याला सायकोलॉजी म्हणते की त्यांना एकटं नसतं ठेवायचं, त्याला आपण दिसू द्यायचं असतं डॉगीला. म्हणून मी तिथं बसले. मग मी तर न्हाण घालते, किती प्रेमाने घालते देवाला न्हाण. वा 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 वा. आणि मी आता परत सांगितलं देवाला की ह्या आयुष्याच्या परीक्षेत पास कर मला, बाकी काय नाही केलं तरी चालेल. आणि गाईज प्लीज पास करा, सबस्क्राईब करा गाईज मला तुम्ही, प्लीज प्लीज प्लीज. असं थोडी असतं. त्याच्यानंतर गाईज मी आंबा खाल्ला. इथं आंबा कापते मी, किती ओव्हर ऍक्टिंग करते आंबा कापताना सुद्धा. ओव्हर ऍक्टिंगचं दुकानच आहे मी एक नंबरची. सेल्फ रिअलायझेशन महत्वाचं असतं मला माहिती. सो मी इथं आंबा खातीये नाही कापतीये. आणि मग मी आंबा खाल्ला. हे तुम्ही काय दाखवते का.